महासागर न्यूज. नारायणराव राणेंचं जीवन माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून मला अतिशय जवळून बघण्याची संधी मिळाली. 1995 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये मीही मंत्री होतो, राणेसाहेब पण मंत्री होते. पण त्याआधी राणेसाहेबांच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे उतार चढाव आले आणि त्या सर्व संघर्षावर मात करत ते पुढे कसे गेले याचा इतिहास आपल्या सगळ्यांना जवळून माहिती आहे. वडील गिरणी कामगार होते. आईचा आशीर्वाद बरोबर होता. कठीण परिस्थितीमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली. अतिशय कठीण काळात त्यांनी शिक्षण घेतलं. नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि त्या ठिकाणी लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या संपर्कामधून त्यांनी आपल्या कार्याचा शुभारंभ केला. लवकरच शिवसेनेचे नेते म्हणून ते नगरसेवक झाले आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये बेस्टचे 3 वेळा अध्यक्ष राहिले. लोकाधिकार समिती आणि मुंबई महानगरपालिका या सगळ्या कार्यामध्ये त्यांना जी संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं. त्यानंतर आमदार झाले आणि 95 साली मंत्री झाले. विधिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि ज्यानंतर सरकार गेलं त्यानंतर विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी केलेली कामगिरी ही निश्चितच आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. राणेसाहेबांबरोबर मी पण विरोधी पक्ष नेता होतो. मधल्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता होण्याच्या आधी बांधकाम मंत्री होतो. बांधकाम मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यानंतर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो. जवळ 18 ते 20 वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासात कार्य करण्याची संधी मला मिळाली आणि नंतर मग मी दिल्लीला गेलो 2009 साली पक्षाचा अध्यक्ष म्हणून. पण या सगळ्या काळामध्ये जे मित्र मी मिळवले त्या मित्रांमध्ये माझा अतिशय जवळचे पारिवारिक ज्येष्ठ मित्र मार्गदर्शक म्हणून नारायण राणे यांचा उल्लेख माझ्या आयुष्यात नेहमीच राहील. आता मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम केलं तेव्हा मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधलं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पूर्ण होत होता. वरळी बांद्रा सीलिंगचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं होतं. बाळासाहेब ठाकरे होते, प्रमोद महाजन होते. त्या कार्याचा शुभारंभ त्या काळात झाला होता. या सगळ्या कामामध्ये जेव्हा जेव्हा मला अडचणी येत होत्या त्यावेळी ज्यावेळी मी त्यांच्याकडे जाऊन माझी अडचण सांगायचो तेव्हा अतिशय समर्थपणे सगळी कामं झाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री म्हणून ते दरवेळेला माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांचं एवढं खंबीर समर्थन मिळालं म्हणूनच त्यावेळी मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल, मुंबई पुणे हायवे, वरली बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट सारखे अभूतपूर्व प्रोजेक्ट पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. राणे साहेबांच्या जीवनामध्ये ज्यावेळी आमचं सरकार येऊ शकलं नाही, सुनील तटकरेंनी सांगितलं की राजकारणामध्ये बराचसा इतिहास असा असतो तो भूतकाळातला इतिहास लक्षात ठेवायचा असतो. वर्तमान काळात त्याचा अभ्यास केला पाहिजे कारण भविष्य काळामध्ये योग्य मार्ग निवडायचा असेल तर भूतकाळातल्या इतिहासाचा वर्तमान काळात अभ्यास केला तर तो उपयोगी ठरतो. पण त्याची सगळीच काही जाहीरपणे चर्चा करता येत नाही कारण ते परिस्थितीनुरूप योग्यही होत नाही. पण राणेसाहेबांच्या या सगळ्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक विशेषता होती. विशेषता ही होती की सुस्पष्ट विचार, परखड स्पष्ट नेतृत्व, मी करीन, मी बघीन, हो तर हो, नाही तर नाही. जे पटलं ते ठोकून मांडलं, जे पटलं नाही ते मांडलं नाही आणि राजकीय जीवनामध्ये आपल्या विचारानुरूप त्यांनी नेतृत्व दिलं. एका फिलॉसॉफरने चांगलं सांगितलंय की खरा नेता जर ओळखायचा असेल
तर त्याची एक महत्वाची परीक्षा आहे, कसोटी आहे की वेदर यू वॉन्ट टू लीड द पीपल ऑर लीड बाय द पीपल. पण राणे साहेबांनी कधी कुठला निर्णय घेत असताना नेहमी लोकांचं हित काय आहे, जनतेचं हित काय आहे, लोकप्रियतेचा विचार न करता खंबीरपणे तो प्रश्न खंबीरपणे मांडला, स्पष्टपणे मांडला, कधी कोणाची मुरवत केली नाही. त्यांचं प्रशासकीय कौशल्य मंत्री म्हणून सगळ्यांच्या लक्षात आलं. सुरुवातीला त्यांच्याकडे डेअरी डेव्हलपमेंट, दुग्ध व्यवसाय हे खातं होतं. मग महसूल विभागाची जबाबदारी आली आणि त्या काळामध्ये शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांमध्ये सगळ्यात प्रभावी कामगिरी करणारे कोणी मंत्री म्हणून नारायण राणे यांचा सगळ्या महाराष्ट्रात उल्लेख व्हायचा. पण या इथपर्यंतचा इतिहास तर फारच आहे, पण त्यानंतर सगळ्यात महत्वाचा इतिहास जो आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलेलं काम. मी याकरता असं म्हणतो की आता संचालन करणारे आम्हाला सगळ्यांनाच अभ्यासू नेता म्हणत होते, परंतु महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अनेक नेते होऊन गेले आणि तो निवेदन दिला. पण नारायण राणे ज्यावेळी विरोधी पक्षाचे नेते झाले त्यावेळी आम्हाला सगळ्यांना, त्यांच्या मित्रांनाही आणि त्यांच्या विरोधकांनाही हे एवढे प्रभावी विरोधी पक्ष नेते ठरतील असं स्वप्नातही वाटलं नाही. कारण त्यांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचा विचार लक्षात घेता विधिमंडळामध्ये आणि संसदीय लोकशाहीमध्ये विषयाचा अभ्यास करून, परखड विवेचन करून सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून सत्तारूढ पक्षाला कैचीत पकडणं, याचा लोकतांत्रिक कौशल्य खूप महत्वाचं आहे. पण मी विनंती करेन सगळ्या तरुण आमदारांना की तुम्हाला काही जर शिकायचं असेल तर राणे साहेबांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून दिलेली जेवढी भाषणं आहेत त्याचं वाचन तुम्ही एकदा जरूर करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की विरोधी पक्ष नेता किती प्रभावीपणे, किती योग्य रीतीने बोलू शकतो. त्यांची शैली आक्रमक होती, पण कोणाच्या जखमेवर मीठ सोडून त्याला अपमानित करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला. आपल्या मुद्द्याशी कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं. आपला मुद्दा पूर्ण विश्वासाने अतिशय आक्रमक रीतीने मांडला आणि ते मांडत असताना त्यांचं जे कौशल्य होतं, त्यांचं ते वक्तृत्व होतं, खरं ते उदाहरण योग्य नाही आहे. पण सत्य आहे म्हणून मी त्यांची क्षमा मागून तुम्हाला सांगतो की कधी कधी क्रिकेटच्या मॅच मध्ये, 5 दिवसाच्या टेस्ट क्रिकेट मॅच मध्ये शेवटी कुठेतरी 3-4 ओव्हर बाकी असताना जेव्हा पहिला किंवा दुसऱ्या नंबरचा खेळाडू आउट होतो तेव्हा नाईट वॉचमन म्हणून कोणीतरी खेळाडू येतो आणि तो ते ओव्हर खेळतो आणि दुसऱ्या दिवशी अशी बॅटिंग करतो की ओपनिंग बॅट्समनही विसरतो, आपण मिडिल लेवलही विसरतो, कारण तो इतकी सुंदर बॅटिंग करतो की ती लोकांच्या लक्षात राहते. राणे साहेबांकडनं त्यांचा एकंदर स्वभाव, मंत्रीपद हे सगळं बघताना विरोधी पक्षाचा नेता म्हणून जी कामगिरी करावी लागते की एवढी नेतृत्वदीपक कामगिरी ते करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. पण या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर अभ्यासू भाषणं विधिमंडळात दिली. इंडस्ट्री असेल, ऍग्रिकल्चर असेल, प्रशासन असेल, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, विरासत याचं जतन झालं पाहिजे, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे अधिकार साबित राहिले पाहिजे, लेजिस्लेटिव्ह बिल असतील, वेगवेगळ्या विषयावर त्यांनी दिलेली भाषणे एवढी अभ्यासपूर्ण होती की नारायण राणे एवढा अभ्यास करू शकतात याच्यावर कोणाचा विश्वासच नव्हता. नारायण राणे साहेबांची ती भाषणं पाहिल्यावर सत्तारूढ पक्षात चर्चा होती, अरे काय राणे एवढं चांगलं बोलले, म्हणजे जे मेरिट मध्ये फर्स्ट क्लास मध्ये पास होतात ते मेरिट मध्ये आले तर आश्चर्य नाही आहे, पण जे मेरिट मध्ये येणार नाही कदाचित पास होतील इथपर्यंत विश्वासानं जेव्हा ते मेरिट मध्ये तो विद्यार्थी येतो, तसं राणे साहेबांचा तो चमत्कार. त्या काळात मी विरोधी पक्षाचा मी पण नेता होतो. आम्ही नियमाचा अभ्यास करून अधिवेशन डबल घ्यायला लावलं सुशील कुमार शिंदे. अजित दादा आणि जयंत पाटील पडद्यातून बघायचे हे आहे का, ते यायचे नाही सभागृहात, कारण तुटून पडायचो.
पण त्यामध्ये मी आणि राणेसाहेब नेहमी रोज अधिवेशन संपलं की आम्ही बसायचो. येणाऱ्या अधिवेशनात पुढच्या वेळी काय करायचं, कोणत्या प्रकारचे आपल्याला मुद्दे उचलायचे आहेत, कोणत्या मुद्द्यावर कोणत्या बिलावर काय भूमिका घ्यायची आहे, त्याची सगळी तयारी त्यांची राहायची. मी मुंडे साहेब, राणे साहेब त्यांच्या चेंबरमध्ये बसायचो. पाटील नावाचे त्यांचे सेक्रेटरी होते, ते अतिशय हुशार होते आणि त्यावेळी फटाफट आकडेवारी माहिती सगळी मिळून द्यायची. एक अतिशय आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचा मला वाटते महाराष्ट्रातच नाही पण देशाच्या लोकतांत्रिक आणि लोकशाहीच्या इतिहासातला एक प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची नोंद. इतकं उत्तम काम त्यांनी त्यावेळी केलं. उत्तम मंत्री म्हणून तर काम केलंच, पण उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. एक व्यक्ती म्हणून त्यांचं मन खूप मोठं होतं, संवेदनशील आणि भावना प्रधान होते. ज्यावेळी त्यांना पक्ष सोडायची वेळ आली त्यावेळी मी रोज सकाळी त्यांच्या घरी जायचो आणि म्हणून साहेब हा निर्णय करू नका. ते मला सांगायचे, अरे मला करू नको, मला पटतं रे, पण तुझी परिस्थिती काय आहे. या सगळ्या काळामध्ये मी त्यांच्या अतिशय जवळ होतो. मी पण त्यांना परखडपणे स्पष्टपणे सांगायचो, साहेब हे करू नका. पण शेवटी दुर्भाग्य साहेब की राणे साहेबांना आम्ही गमावलं. सुनीलने इतिहास सांगितला, राणे साहेबांनी शिवसेना सोडली, मग काँग्रेसमध्ये गेले. परंतु शेवटी चांगलं झालं की पुन्हा आमच्या बरोबर आले. म्हणजे जिथे पाणी जिथून निघतं तिथून पुन्हा वळणावरून पुन्हा ओरिजिनल ठिकाणी पोहोचतं. कारण हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाचं हित, महाराष्ट्राचं भविष्य, कोकणाचा विकास, कोकणामध्ये महासागर न्यूज